शेतकरी बंधूंनो, तुरीची लागवड करताना आपल्याला योग्य खत देणं अतिशय गरजेचं आहे. आपण तुरीला जर शिफारस खत जर दिलं तर निश्चितपणे आपल्याला तुरीमध्ये एकरी 12 ते 15 क्विंटलचं सहजरित्या उत्पादन मिळणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कमी खर्चातला खताचा पर्याय उपलब्ध करणार आहे आणि सर्व प्रकारचे अन्नद्रव्य या खतामध्ये तुरीला उपलब्ध होणार आणि तुमचे पैसे इतर आज बाजारामध्ये जे महागडे खत आहेत त्याच्यापेक्षाही कमी पैशामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट तुरीमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सर्वात आधी महत्त्वाचं काम करायचं आहे, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळतील. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. जवळपास 3 पर्याय सांगणार. या तिन्ही पर्यायापैकी कुठला एक पर्याय जर निवडला तुम्ही तुरीच्या पेरणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस तर तुम्हाला उत्पादनामध्ये चांगली वाढ आढळून येणार आहे. तर सर्वात चांगला आणि जो पहिल्या पसंतीचा पर्याय जो की कमी खर्चात आहे आणि ज्याच्यामध्ये जवळपास सर्व प्रकारचे अन्नद्रव्य तुरीच्या पिकाला जे गरजेचे आहेत ते आहेत. आता तसं जर बघायला गेलं मित्रांनो, तुरीसाठी 3 अन्नद्रव्य गरजेचे आहेत: नत्र, स्फूर्द आणि पालाश. त्याच्यामधलं नत्र कमी प्रमाणात लागतं, स्फूर्द आपल्याला जास्त लागतं आणि पालाश तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार लागतं. जर तुमची भारी जमीन अति काळी जमीन असेल तर पालाश नाही टाकलं तरी सुद्धा चालतं आणि जर तुमची मध्यम किंवा हलकी जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही 25 किलो हे जे आहे MOP म्हणजे पोटॅश वापरू शकतात. आता नत्र आणि स्फूर्द आपल्याला ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासोबतच आपल्या तुरीसाठी सल्फर सुद्धा म्हणजे गंधक हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर सर्वात चांगला आणि जो पहिला पर्याय आहे तो आहे SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट अधिक युरिया. म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे 25 किलो युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या 3 बॅग घ्यायच्या आहेत, 150 किलो खत. आता 3 बॅग कशामुळे तुम्हाला आधी लक्षात घ्या, एका SSP मध्ये 16% हे स्फूर्द असतं. 3 बॅग जर म्हणलं तर 16 1 16 16 2 32 16 48% आपल्याला स्फूर्द हे 3 बॅगमध्ये मिळायला लागलं. आता 3 बॅगमध्ये आपल्याला SSP घ्यायचं 46% जो आपला युरिया आहे तो आपल्याला 25 किलो घ्यायचा आहे. पालाश तुम्हाला मी आधीच सुरुवातीला सांगितलं, तुमच्या जमिनीची गरज असेल तर टाकायचं आहे. भारी जमिनीमध्ये गरज नाही, तुम्ही फवारणीद्वारे सुद्धा नियोजन करू शकतात आणि हलक्या जमिनीमध्ये तुम्ही एक 25 किलो MOP मिसळलं तरी चालतं. हा ऑप्शनमध्ये पर्याय राहून द्या. आता मेन गोष्टीवर फोकस करा की युरिया आणि SSP आपल्याला काय द्यायचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला तुरीला नत्राची गरज असते, मग जसे की आपलं 30 दिवस 60 दिवसापर्यंत, तर त्यामध्ये आपल्याला 25 किलो युरिया आपल्याला हा तुरीला पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत हा पास झाला. नंतर पुन्हा युरिया तुम्हाला टाकायची गरज नाही आणि इतरही खर्च करायचा नाही. फवारणीमधून नाही दिला तरी सुद्धा चालतो. 25 किलो युरिया जर दिला तुरीची वाढ चांगली होणार आहे, हरितद्रव्याची निर्मिती सुद्धा चांगली होणार आहे. 48% आपल्याला त्यामध्ये स्फूर्द मिळालं, त्यामुळे पांढऱ्या मुळींची वाढ जी आहे ती सुद्धा चांगली होणार आहे. तर एवढा सगळा आणि चांगला पर्याय. जर खर्च जर बघायला गेलं तर 25 ते 30 किलोचा युरिया आपल्याला 150 रुपयामध्ये मिळून जातो. म्हणजे 266 रुपयाला 45 किलोची गुणी, तर 25-30 किलो युरिया साधारण 150 रुपयाला मिळतो. आणि 600 रुपयाला तुम्ही SSP जरी धरलं आजच्या भावानुसार तरी आपल्याला 1800 रुपये चालले. आता ह्या SSP मध्ये काय होतं, आपल्याला 46% 48% आपल्याला 3 बॅगमुळं हे तर मिळायच लागलं आपल्याला स्फूर्द. सोबत आपल्याला काय व्हायला गंधक सुद्धा त्यामध्ये मिळतं. एका बॅगमध्ये 50 किलोचे 11% गंधक आहे. जवळपास 33% आपल्याला गंधक सुद्धा ह्या पैशामध्येच मिळतं 1800 रुपयामध्ये. अतिरिक्त खर्च करायची गरज नाही तुम्हाला. आणि तसंच मित्रांनो, तुम्हाला त्यामध्ये कॅल्शियम सुद्धा मिळतं 21%चं. एका बॅगमध्ये जवळपास 60% आपल्याला कॅल्शियम सुद्धा मिळतं ह्या SSP मुळे. त्यामुळे आपल्याला हा सगळ्यात चांगला आणि फायदेशीर पर्याय जो आहे तो युरिया आणि SSP आहे. तो तुम्ही पेरणीच्या वेळेसही देऊ शकता, ट्रॅक्टरने पेरणी करताना, किंवा ज्यांना मोकळ्या जमिनीमध्ये टाकायचा आहे. जर जास्त आता प्रमाण वाटायला तर 150 किलो सर, काही जण म्हणतील की 150 किलो सर आम्ही कुठं खत पेरावं. 150 किलो पेरायची गरज नाही, तुम्ही मोकळ्या रानामध्ये सुद्धा 150 किलो टाकू शकतात किंवा एकरी 2 बॅग टाकल्या तरी सुद्धा चालतील. असा हा पर्याय मित्रांनो, अतिशय सुंदर पर्याय. याच्यामुळे तुमच्या तुरीमध्ये चांगल्या उत्पादनाची गॅरंटी भेटणार आहे. हा तुम्हाला पहिल्या क्रमांकाचा. आता दुसरा पर्याय तुम्हाला तुरीसाठी उपलब्ध करून देणार आहे तो आहे की DAP. आता DAP दुसऱ्या नंबरला ठेवण्याचं कारण काय, DAP आपल्याला 1350 रुपयालाच मिळते. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 18% युरिया आणि 46% फॉस्फरस मिळतं. आता काही जण म्हणतील की हा तर सुपर फॉस्फेट आणि युरियापेक्षाही कमी खर्चामध्ये पडायला लागला, कारण की युरिया तो जर बघितला तुम्ही तर 1800 रुपये ते व्हायला लागले, 150 रुपये आपल्याला व्हायला लागले युरियाचे. म्हणजे साधारण 2000 रुपये आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये खर्च व्हायला. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 46%चं जे नत्र आहे ते अर्ध्या प्रमाणामध्ये जवळपास 46 जर धरलं तर 25% आपल्याला युरिया भेटायला, त्यामध्ये 48% स्फूर्द भेटायला लागलं. तसंच आपल्याला गंधक त्याच्यामध्ये भेटायला जवळपास 33% आणि कॅल्शियम भेटायला 60%. 25, 48, त्याच्यानंतर 33 आणि 60% हे 4 अन्नद्रव्य आपल्याला 2000 रुपयामध्ये भेटायला लागले आणि हेच अन्नद्रव्य तुरीसाठी अत्यंत योग्य आणि शिफारस आहे. दुसरा पर्याय मी DAPचा हा ठेवला की जर तुम्हाला मार्केटमध्ये एवढं
150 किलो तुम्हाला खत पेरणीला होत नसेल, म्हणजे ट्रॅक्टरने पेरणी करताना तुम्हाला वाटत असेल की 150 किलो खत खूप होतं आहे, मला पेरणं होणार नाही, तर तुम्ही अशा वेळेस 2 नंबरचा पर्यायसुद्धा चांगला आहे, तो आहे DAP. जर भेटलं तर वापरा. आता DAPमध्ये 18% युरिया आहे आणि 46% आपल्या स्फूर्द आहे. आता DAP सोबत आपल्याला फायदा हा होणार की आपल्याला पालाश अतिरिक्त मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं घ्यायची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना घेऊ वाटलं त्यांनी त्यामध्ये 25 किलो जरी पालाश मिसळ तरीसुद्धा हा सुद्धा एक चांगला डोस होतो. म्हणजे 1846 अधिक 25 किलो जे आहे ते MOP, असा तुम्हाला दुसऱ्या नंबरचा चांगला पर्याय. ज्या शेतकऱ्यांना DAP नाही मिळत अशाने काय करायचं, बाजारामध्ये ट्रिपल सुपर फॉस्फेट भेटतं, त्याच्यामध्ये सुद्धा 46% स्फूर्द आहे, पण त्यामध्ये युरिया नाही आणि MOP सुद्धा नाही, मग तुम्ही 46% जे स्फूर्द आहे ते सुद्धा वापरू शकतात. आता दुसऱ्या नंबरचा जो पर्याय आहे तो 1350 रुपये त्याचा खर्च आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अन्नद्रव्य 2च आहेत, पण ठीक आहे, इतर 2 अन्नद्रव्य नाहीत, तर 1350 रुपयात स्वस्तच पर्याय. आता DAP मी पहिल्या नंबरला हा ठेवला नाही, कारण की काय मिळत सुद्धा नाही शेतकऱ्यांना, म्हणून DAP ठेवला नाही. तुम्ही ट्रिपल सुपर फॉस्फेट DAPच्या जागी वापरू शकतात. 2 पर्याय तुम्हाला मी सांगितले. आता तिसरा पर्याय की सरळ पर्याय, जर तुम्हाला डायरेक्ट हे दोन्ही पर्याय भेटत नसतील, तुम्हाला DAP टाकू वाटत नसेल किंवा भेटत नसेल आणि सिंगल सुपर फॉस्फेट पण तुम्हाला वाटत असेल की आता एवढे 3 बॅग टाकण्यापेक्षा एकच बॅग टाकता येईल, खर्च करण्याची तुमची तयारी, तर आज जवळपास बाजारामध्ये 2250 ते 2300 रुपयाला 12, 32, 16ची बॅग भेटते. मी 10, 26ची गोष्ट करत नाही किंवा 14, 35, 14 करत नाही. चांगला पर्याय 12, 32, 16 सुद्धा तुम्हाला आहे. 32% त्या स्फूर्द आहे, तुरीच्या महत्त्वाचा घटक जो उत्पादन वाढीमध्ये, आणि 12% नत्रे, 16% त्यासुद्धा MOP आहे. तर मग 12, 32, 16 तुम्ही एकरी एक बॅग टाकू शकतात. 12, 32, 16 जर टाकत असताल तर चांगल्या कंपनीचं वापरा. RCF असेल, महाजन असेल, दुसऱ्या कंपनीचं वापरू नका. भेसळयुक्त खताचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे ह्या 2 कंपनीमध्ये. तर अजून तरी माध्यमं असेल, बातम्या असेल, इथं कुठं काही जाहिरात काय आलेलं नाही. ह्याच्यामुळे तुम्ही चांगले खतं निवडा. DAP सुद्धा चांगल्याच कंपनीचं घ्या. आणि सिंगल सुपर फॉस्फेट आज भरपूर कंपनीचं अवेलेबल आहे. भारतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट बनतं, त्यामुळे तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल. असे तुम्हाला 3 पर्याय मी खताचे दिलेत, रासायनिक खताचे पर्याय दिलेत. आता ज्या शेतकऱ्यांकडं रासायनिक खतं टाकायची नाही तर, किंवा काही शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करतात, जसं की कंपोस्ट खत असेल किंवा आपलं शेणखत असेल. आता जर शेणखत जर टाकत असाल तर तुम्ही रासायनिक खत हे जे पर्याय दिले ते निम्म्या प्रमाणात टाकायची. शेणखत तुम्हाला टाकायचं तर टाका, पण रासायनिक खतं निम्मे टाकायची. आता काही शेतकऱ्यांना पैसे तेवढे पण खर्च करायची त्यांची तयारी नाही किंवा परिस्थिती नाही असं म्हणा, तर त्यांना रासायनिक खतही त्यांना भेटत नाही किंवा एवढे पैसे घालणं परवडत नाही. तर अशांसाठी बीज प्रक्रिया करतानाच तुम्ही आपल्या महामंडळाचंच, महाजैविकचं आहे, गव्हर्नमेंटचंच आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये आहे बघा, रायझोबियम आहे, PSB आणि KMM. ह्याचा उपयोग काय होतो, आपल्या तूर पिकाला सुरुवातीच्या काळापासूनच नत्र उपलब्ध करून देतं, स्फूर्द विरघळणारे याच्यामध्ये जीवाणू येतं, पालाश उपलब्ध करणारे याच्यामध्ये जीवाणू होतं. म्हणजे तुमचा रासायनिक खताचा जो खर्च आहे तो निम्म्याने कमी करून टाकतं. जिथं तुम्ही एकरी एक बॅग टाकत असाल तर तुम्ही अर्धी बॅग टाका आणि महाजैविक तुमच्या तुरीला सुरुवातीला बीज प्रक्रिया करताना लावा. आता हे लावण्याचं प्रमाण कसं आहे, 10 किलो बियाणास आपल्याला 100 ते 200 ml वापरायचे. साधारण ह्याची किंमत किती, 200 रुपयामध्ये अर्धा लिटरची आपल्याला ही बॉटल येते. महाजैविक आहे, चांगला रिझल्ट याचा सुद्धा होतो. ह्याच्यासोबत तुम्ही ट्रायकोडर्मा करू शकता. जैविक पर्याय तुम्हाला का सांगितलं मी, कारण की जैविक सोबत आपण रासायनिक बीज प्रक्रिया करू शकत नाहीत, म्हणून जैविक घेतलं तर तुम्हाला ट्रायकोडर्माच घ्यावा लागेल. हा एक पर्याय झाला. आणि ज्यांना वाटतं की तुरीमध्ये मोर रोगाची समस्या वगैरे येते, मग अशाने काय करतात, काही जण नंतर कॅस्केड वगैरे लावतात. मग त्याच्यासाठी चांगला पर्याय काय, नॅनोची इफ्को कंपनीची नॅनो DP, हे 8% मध्ये नत्र, 16% मध्ये स्फूर्द आहे. हे सुद्धा तुमच्या तुरीला सुरुवातीला पेरणी करताना असेल काय तुम्ही बीज प्रक्रिया करू शकतात. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या खताच्या खर्चामध्ये अर्ध्याहून सुद्धा कमी येईल. रिझल्ट याचा चांगला आहे. 1 किलो बियाणास 5 ml तुम्हाला लावू शकतात आणि तुमचं रासायनिक खताच्या किमतीमध्ये तुम्ही अर्ध्यानी घट करू शकतात. असे तुम्हाला मी बरेचसे पर्याय उपलब्ध केले. तर चांगला पर्याय तुमच्या सोयीनुसार निवडायचा. तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला लाईक आणि शेअर सुद्धा करायची. इतकी महत्त्वाची माहिती दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्या. आणि जाताना तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केल्याशिवाय जायचं नाही, कारण की तुम्हाला अशी महत्त्वाची व्हिडिओ सर्वात आधी मिळून जाईल. तसंच शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पादनामध्ये अधिक वाढ करायची, ज्यांना तुरीबद्दल मार्गदर्शन हवे लागवडपासून ते शेवटपर्यंत, अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये सेवा उपलब्ध केलेली. खालच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. 99 रुपये भरून तुम्ही सविस्तर सल्ला तूर पिकाबद्दल घेऊ शकतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.